नाशिक मोटरसायकली चोरी प्रकरणी इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। मोटरसायकल चोरी प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या असून मोटरसायकल चोरीला ब्रेक लावलाय। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, सागर परदेशी, सागर कोडी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड, सौरभ माडी अशा विशेष पथकाची नियुक्ती केली। त्यात पोलीस नाईक सागर परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम राजीवनगर चढा पार्क नाशिक या ठिकाणी चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी फिरत आहेत। दरम्यान सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव करण रमेश शिंदे, वय वर्ष 26, राहणार राखला प्लॉट, MIDC रोड, गणपती मंदिर पाठीमागे, परभणी, श्यामसुंदर मनोज गेडाम, वय वर्ष 26, राहणार सवारी बंगला, गांधीनगर, आदिलाबाद, तालुका जिल्हा आदिलाबाद, राज्य तेलंगणा असे सांगितले। इंदिरानगर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर 148/2005 BNS कलम 303/2 दाखल गुन्ह्यातील चोरी केलेल्या मोटरसायकली यांची खात्री झाली। तसेच त्यांनी विविध पोलीस ठाणे हद्दीतील चोरलेल्या मोटरसायकली मिळून आल्या। नाशिक रोड, इंदिरानगर, उपनगर आदी पोलीस स्टेशन हद्दीतील चोरलेल्या मोटरसायकली मिळून आल्या। त्यामध्ये एकूण 7 मोटरसायकली जप्त करून त्याची एकूण किंमत 8 लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच इगतपुरी पोलीस ठाणे दाखल गुन्ह्याच्या तपासात इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्ह्यातील हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर, यामाहा कंपनीची R15 चोरीस गेलेल्या मोटरसायकल एकूण किंमत 2,20,000 मुद्देमाल हस्तगत केला। सदर कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्डिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील अंकुलीकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, सागर परदेशी, सागर कोडी, अमोल कोथमिरे, सौरभ माडी, जयलाल राठोड, दीपक शिंदे, योगेश जाधव अशांनी ही उत्कृष्टरित्या कामगिरी केली। महाराष्ट्र क्रांती न्यूज विशेष प्रतिनिधी नाशिक।